नमस्कार मित्रांनो, कंपनीत काम करत असताना एखादा शब्द कलिगने असेल किंवा आपल्या बॉसने असेल किंवा आपल्या सबऑर्डिनेटने असेल तर एखादा शब्द असा रूढ अर्थानं किंवा आपल्याला हर्ट होईल अशा पद्धतीने जर एखादा शब्द वापरला तर आपल्याला पूर्ण तो दिवस खराब होतो, आउटपुट देता येत नाही आणि त्याचंही परत आपण प्रेशर घेऊन घरी येत असतोय. यावरती ना मी अतिशय महत्वाचा मार्ग तुमच्या समोर शेअर करणार आहे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. हा मार्ग आवडला तर नक्की त्याच्यावरती तुम्ही कमेंट करा, नाही आवडला तरी सुद्धा रिप्लाय करायला विसरू नका. इथं हा मार्ग अतिशय पॉवरफुल याच्यासाठी आहे की मी स्वतः त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे, भरपूर प्रमाणात अनुभव घेतलेला आहे. पॉवरफुल याच्यासाठी आहे, तुम्ही जर जाणीवपूर्वक मनापासून मुळापर्यंत जाऊन जर या पद्धतीने काम केलं ना, मी तुम्हाला खात्री देतो तुमचं डायरेक्टली उत्पन्न वाढवण्यामध्ये याचा रूपांतरित होणार आहे. कसं ते आपण शेवटपर्यंत पाहू. पहा काय होतंय की एखाद्या व्यक्तीसोबत कधीतरी ट्युनिंग होत नाहीये आणि तो काहीतरी उलटा पुलटा काहीतरी बोलतो आपल्याला आणि तिथं आपला खटकतं, आपला मूड चेंज होतो, आपण डिस्टर्ब होऊन जातो. मग हा जो डिस्टर्बन्स आहे, हा डिस्टर्बन्स आपण नोट करायचा आहे. ताबडतोब तिथं जर आपल्याला टॅपिंग करता आलं तर वेल अँड गुड, नाही टॅपिंग करता आलं तर ते नोट करायचं आहे. आणि होतं काय पहा, ज्या वेळेस डिस्टर्बन्स तयार होतो ना त्यावेळेस खऱ्या अर्थानं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं आहे, रिपोर्टमध्ये रिसर्च पेपर भरपूर अवेलेबल आहे. होतं काय, कॉर्टिसॉल लेवल लगेच स्पाइक होते. मग ज्या वेळेस कॉर्टिसॉल लेवल स्पाइक होते, वाढते, त्याचा प्रभाव ते 4 ते 6 तास दाखवतं. म्हणजे 4 ते 6 तास ते कॉर्टिसॉल ड्रॉप होत नाही आणि आपण हायपर सिच्युएशनला असतोय. आता मुळात ज्यावेळेस एखादा शब्द आपल्याला खटकतो त्यावेळेस अमिगडाला त्याचं रिॲक्शन करत असतंय. अमिगडाला ते भीतीचे किंवा स्वतःला बचावात्मक ठेवण्यासंदर्भातलं जे काही मेकॅनिझम आहे ते ऍक्टिव्हेट होतं आणि आपण थोडं साईडला राहतो किंवा फाईट आणि फ्लाईट या दोन्हीपैकी आपला कुठला तरी एक रिस्पॉन्स राहतो. आणि रोज जर अशा गोष्टी घडत असतील तर आपण फाईटला तर जातच नाही, म्हणजे मारायला तर काही जातच नाही, आपण लांब राहायचा प्रयत्न. आणि इथंच कुठंतरी ते कॉर्टिसॉलची लेवल वाढलेली राहते, कन्सिस्टंटली वाढलेली राहते आणि याचा सगळ्याचा परिणाम आपल्या प्रोडक्टिव्हिटीवरती होतो, डिसिजन मेकिंग वरती होतो. आता डिसिजन मेकिंग वरती कसा होतो, काही छोट्या गोष्टी असतात, नॉर्मली असतात डिसिजन घेण्यासाठीच्या, त्या आपण नॉर्मली घेऊ शकत नाही. आपल्याला तिथं आपली सत्सक विवेक बुद्धी तिथं काम करत नाहीये. म्हणजे हा सगळा साईड इफेक्ट आहे तणाव वाढल्यामुळं. तणाव वाढला ना आपली बुद्धी काम करत नाही, सत्सक विवेक बुद्धी काम करत नाही, हे सगळं त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. मग तो डिसिजन म्हणजे नॉर्मली काही गोष्टीचा डिसिजन असतो, तो डिसिजन घेता येत नाही आणि आपण परत अजून नाही का बुडत्याचा पाय खोलात, अशा पद्धतीने आपण परत अडचणीत येतो. मग अशा परिस्थितीमध्ये आपण इथं जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवरती टॅपिंग करायचं आहे. समोरच्याचं एखादा वाक्य, समोरच्याचा एखादा मेल, समोरच्याने एखादं एक रूढ अर्थानं काहीतरी बोलून गेला, त्याची टोनॅलिटी आवडली नाही, असं जे काही आवडलेलं नसते, खटकलेलं असतंय, ते सोबत त्या सगळ्या इमोशन्स इथं सोबत घ्यायचे आहेत, आठवायचे आहेत आणि टॅपिंग करायचं आहे. आणि इथं स्वतःला मात्र म्हणायचं आहे की असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. आता हे टॅपिंग करत असताना इथं हे पण येऊ शकतंय की तो सातत्यानं मला माझ्याकडे त्याच अँगलने पाहतोय, ते पण इमोशन बाहेर काढायचं. समोरचा व्यक्ती मला त्याच अँगलने पाहतो, सातत्यानं मला पाडून किंवा मला एका वेगळ्या नजरेनं पाहतो, जे मला सहन होत नाही. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतो, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो. समोरच्याचं वागणं, त्याचा तो शब्द, त्याचं ते वाक्य किंवा त्यानं जो काही रिस्पॉन्स दिला ते सगळं त्याचं बिहेवियर हे मला खूप खटकतं आणि त्यामुळं मी स्विच ऑफ झाल्यासारखा राहतो, मला सुधरत नाही काय करायचं ते, मी पूर्ण डिस्टर्ब होऊन जातो. असं असलं तरी सुद्धा मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतो, मी माझ्यावरती प्रेम करतो. हे पहा, आपण इथं आता 3 वेळा वाक्य बोलून झालेले आहेत. आता पुढचा घ्यायचा आहे की हा रिस्पॉन्स समोरचा मला खटकला, या खटकलेल्या रिस्पॉन्समुळं माझं वागणं बदललं, मला याचा त्रास होतोय.
हे वागणं आता मला सहन होत नाहीये. काय करावं मला काही कळत नाही. याचा मला प्रचंड त्रास होतोय. सगळा फोकसच डिस्टर्ब होऊन जातोय. हा सगळा फोकस माझ्या प्रोडक्टिव्हिटीवरती इम्पॅक्ट करतोय. मला त्याच्यापासून लांब जाता येत नाहीये. रोज 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 त्याच गोष्टी घडतायत. असं असलं तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतोय. मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतोय. पण आता टॅपिंगच्या माध्यमातून मी बदल स्वीकारतोय. हा बदल शांत राहण्याचा आहे. हा बदल रिॲक्ट न करता रिस्पॉन्स देण्याचा आहे. हा बदल समोरच्यानं उच्चारलेल्या शब्दाला डिटॅच राहण्याचा आहे. त्याच्यापासून लांब राहण्याचा आहे. मी स्वतःला इमोशनली सेफ समजतो. आय एम कॉन्फिडंट. माझी सेंट्रल नर्वस सिस्टीम, जो काही तणाव निर्माण झालाय ते सगळं मी नियंत्रित ठेवत आहे. मी इमोशनली सेफ आहे. मी माझ्यावरती प्रेम करतोय. समोरचा काहीही माझ्या बाबतीत जरी बोलत असला तरी सुद्धा मी माझ्यावरती प्रेम करतोय. होय, मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतोय. जो आहे, जसा आहे तसा मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतोय. मला माहिती आहे, मी अशा पद्धतीने टॅपिंग केल्यामुळं माझं अमिगडाला असेल, त्याचा जो रिस्पॉन्स असेल तो नियंत्रणात राहतोय. त्यामुळे माझं कॉर्टिसॉल लेवल शरीरामध्ये वाढत नाहीये. जे वाढलेलं आहे ते ड्रॉप होऊन जाते, कमी होत आहे. माझी डिसिजन मेकिंग त्यामुळे स्ट्रॉंग होते. आणि हेच डिसिजन मेकिंग मला चांगले निर्णय घेतलेले रिझल्ट चांगले आणून देत आहेत. आणि याचाच परिणाम माझ्या उत्पन्नावरती होतोय, माझ्या आउटपुट वरती होतोय, माझं बँक बॅलन्स वरती होतोय. आणि म्हणून मी हे जे काय दैनंदिन माझे डिस्टर्बन्स आहेत हे मी रिलीज करत आहे. माझा हा डिस्टर्बन्स मी रिलीज करत आहे. मी माझ्यावरती प्रेम करतोय. मी स्वतःला संपूर्णपणे स्वीकारतोय. दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. 1-2 दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. पहा मित्रांनो, ज्या वेळेस परिस्थिती आपल्या नियंत्रणात राहते त्यावेळेस आपलं डिसिजन मेकिंग स्ट्रॉंग होतं. आणि हेच डिसिजन करण्याची आपली क्षमता अधिकच्या अपॉर्च्युनिटी निर्माण करते, अधिकचा पैसा आपल्याकडे घेऊन येते. सो अशा पद्धतीनं दैनंदिन डिस्टर्बन्स वरती तुम्ही टॅपिंग करा. नक्की तुमच्याकडं उत्पन्नाच्या अनेक संधी भेटत राहतील तुम्हाला. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा विषय अनेकांपर्यंत पोहोचवायला मदत करा. धन्यवाद.